अनुभव सांगितला. खरोखरच आहे, चर्चा बैठक म्हणजे एक हे भक्ती आहे. महान त्यागी बाबा जुमदूजींनी भगवंताच्या प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता जे 4 तत्व दिले आहेत त्याचा अभ्यास करून भगवंताचे महान गुण म्हणजे सत्य, मर्यादा, प्रेम प्राप्त करून नियमाप्रमाणे वागावे हा संदेश या चर्चा बैठकीत मिळतो. तत्वाच्या शब्दाशी, शब्दाच्या नियमाशी आणि नियमाच्या अनुभवाशी लक्ष साधून परमेश्वरी कृपेची ओळख करून घ्यावी. यानंतर चिमूर मुक्कामी मार्गदर्शक हजारे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो. भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व मिळून भगवंताला, बाबाला, आईला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार, नमस्कार. आता आला आवाज म्हणजे आता समजलं का नाश्ता झाला सगळ्यांचा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी उगमस्थान संस्थान नागपूरच्या वतीने स्वयं बाबाच्या आदेशाप्रमाणे कपरला या गावामध्ये मनोजजी खेडकर आणि नन्नावरेजी यांच्या निवासस्थानी 9वे हवन कार्य पार पडून या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांची आई वाराणसी आई या ठिकाणी उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माननीय पजगरे साहेब मार्गदर्शक नागपूर यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सुनीलजी ढोबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी उगमस्थानचे सचिव साहेब माननीय राहुल दादा ठुबरीकर या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहे. त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच गोखले साहेब हे सुद्धा आपल्याकडे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच मंच खूप मोठा आहे, परंतु मंचकावर उपस्थित सर्व मार्गदर्शक, सर्व ज्येष्ठ सेवक, सर्व मान्यवर, बाजूला बसलेल्या आमच्या मार्गदर्शिका ताई, ज्येष्ठ ताई या सर्वांना माझा नमस्कार. तसेच या उन्हाच्या लाई ज्या बिना सेवकांनी कोणताही कार्यक्रम किंवा चर्चा बैठक होत नाही असे उपस्थित सर्व सेवक, सेविका, बालसेवक या उन्हामध्ये बसून हे भगवत कार्याची चर्चा बैठक ऐकत आहे. या सर्व सेवकांना माझा एक साथ नमस्कार. नमस्कार जी. बघा, या मार्गामध्ये आपण अंधश्रद्धा दूर करण्याकरिता, वाईट व्यसन दूर करण्याकरिता या मार्गात येतो. मी थोडक्यातच अनुभव सांगतो, कारण तर माझ्या कानावर आलेला अनुभव आहे आणि घडलेला अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. अंधश्रद्धा दूर व्हावी, व्यसन मुक्त दूर व्हावं आणि या मार्गाची आपल्याला चांगली परिचिती व्हावी आणि आपण या मार्गामध्ये सुखी बनून आपल्या मुखातून कोणी सुखी होईल, दुःखी माणसाला सुख मिळेल, हे बाबाचे विचार होते आणि बाबांनी हेच सांगितलेलं आहे. परंतु एका सेवकाचा अनुभव आहे माझ्याजवळ. एका सेवकिनीने मला माहिती दिली. एक मार्गदर्शक आहे, नाव घेत नाही, पण तुम्हाला लक्षात येईल, त्या बाईच्या मुलीवर खूप दुःख होते. पहिले त्या बाईच्या घरात एका मुलीवर दुःख होते, मग दुसऱ्याही मुलीवर दुःख झाले. परंतु त्या एका मुलीचे दुःख दूर झाल्यावर त्या दुसऱ्या मुलीचे जे दुःख होते ते दुःख पार होत नव्हते. तर ते दुःख मार्गदर्शकांनी कोणत्या रूपाने करायला पाहिजे, कोणत्या याने काढायला पाहिजे, तर त्या गोष्टीची त्यांना परिवाराला आपल्या घरी बोलवून त्याची शहानिशा करायला पाहिजे. कोणाची चूक आहे, कोणी कसं बोलला, काही भगवंताविषयी काही वाईट बोलला का, किंवा एकामेकाबद्दल काही वाईट बोलले का, याची पहिले जाण घ्यायला पाहिजे. त्यांना बोलवून सगळं सांगायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे. परंतु अशी कोणतीही जाण न घेता त्या पोरीला आराम होत नव्हता. परंतु त्यांना एकच सांगितलं, मला ते खपत नाही आणि मला आवडतही नाही. त्यांनी एकच सांगितलं का बाई तू 11 हवन कर, 11 हवन करशील तर तू पोरगी दुरुस्त होईल. आम्ही अंधश्रद्धेतून दूर व्हासाठी या मार्गात आलो आणि मार्गदर्शक अंधश्रद्धेचं नाव सांगते.
खरं साहेब, स्टेजवर बसलेले आता एवढे मान्यवर आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत साहेब, असं होते का? 11 हवनं केल्यावर कोणी दुरुस्त होते का? अरे त्याच्या शब्दातून, त्याच्या वाणीतून त्याची चूक झाली असेल, त्याची सोडवणूक त्या परमेश्वराच्या समोर करून द्यायला पाहिजे. ते न करता तुम्ही त्यांना सांगता तुमच्या हाताने दुःख दूर होत नसल्यामुळे का तुम्ही 11 हवनं करा, तुमचं बरं होऊन जाईल. माझ्या इकडे ते आली होती शेवकीन, मी तिला म्हटलं, तू म्हणलं बाई 11 हवनं कर, तुला समाधान झालं तर त्या मार्गदर्शकाकडे जाजो, नाही तर मग तुला का रस्ता शोधायचा तर तू रस्ता शोधतो. तुला वाटते तर माझ्याकडे येजो, मी सांगेन तुला जे परमेश्वरी विषयी आहे, जे आपल्याला कार्य करायचे आहे त्या कार्याबद्दल सांगेन, दुसरं काही सांगणार नाही. असे गर्वी आणि अभिमानी सुद्धा मार्गदर्शक या परिसरात झालेले आहेत. म्हणून त्याच्यात एकच म्हण आहे, आलेल्या मानव जीवा कर काही करणी सेवा, करणीला मिळतो भगवान. अरे नको करू गर्व अभिमान. गर्व आणि अभिमान केला तर कधीच माणसाचं भलं होत नाही. जो माणूस त्या परमेश्वराला जेव्हा पहिल्या दिवसाचा शब्द देतो, या मार्गात जेव्हा पहिला दिवस येतो, त्या शब्दाला मरेपर्यंत विसरायला ना पाहिजे. कारण आपण या मार्गात याच्या आधी आपली परिस्थिती काय होती आणि आता आपण काय आहोत याची त्याला जाण पाहिजे. आणि हे जाण ठेवूनच सेवकाचा मार्गदर्शक होतो. मार्गदर्शकाचा तो लोकांपर्यंत जेव्हा या परमेश्वराचा प्रचार आणि प्रसार करतो, तर तो मार्गदर्शक कसा असला पाहिजे याचीच तुम्हाला मी प्रचिती हे थोडक्यातच या ठिकाणी सांगितली आहे. अहो वाईट वाटते, आपल्या मुखातून समजा कोणी सुखी होत असेल, त्या परमेश्वराला बुद्धी मागा. तुम्हाला नाही जमत असेल तर आपले दुसरे मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक असते, त्यांना थोडक्यात विचारा, त्यांना माहिती विचारा. परंतु स्वतःचाच गर्व आणि स्वतःचाच अभिमान घेऊन चालू नका. असे समजा तुम्ही चालान तर काही दिवसानं तुमची वेळ येईल का तुम्हाला भगवंत बी सुधरू देणार नाही की तुम्ही बोलता का आणि करता का. अरे मार्गदर्शक मनाला घटका लागते आणि मार्गदर्शकाचं कार्य कसं आहे तर हे बघून घ्या. अंधश्रद्धेवर 11 हवन करून टाक म्हणजे तू बरी होऊन जाते, हे ठीक नाही आहे, चूक आहे हे. आता एक मंडळातून गोष्ट आलेली आहे, एक जागवण्याचं काम करतो. या खेड्यापाड्यातील सेवकांना काही सेवक या गावाजवळचे जाऊन सांगतात की म्हणते तुम्ही टिमकीमध्ये गेले म्हणून तुमची फोटो त्या मंडळात जमा करावा लागणार आहे. मी तुम्हाला इथं सांगतो, या स्टेजच्या समोर, या मंचकाच्या समोर सांगतो, कोणालाही घाबराची गरज नाही आहे. तुमचा कोणी मंडळाचा फोटो वापस नेऊ शकत नाही, कारण आपण त्याचे भवननिधी, आश्रमनिधी भरून ते फोटो आणलेले आहे. कोणालाही तो फोटो न्यायचा अधिकार नाही आहे. म्हणून या गोष्टीची सर्वांनी जाण ठेवा, कोणी घाबरून जाऊ नका. आणि तुम्ही घाबरत असाल तर तू आपल्याकडे वरचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना फोन लावा. वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोण? आपले टोंबरे साहेब आहेत, त्यांना फोन लावून विचारायचं, कोणी समजा तुमच्यापर्यंत येत असेल तर. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही पहिला दिवस मार्गातला विसरू नका. तुम्ही कोणाकडून शब्द घेऊन आले आणि कोणाच्या नावावर आले हे लक्षात ठेवा. कारण तर हे भगवत कृपा आहे, सत्य ही ईश्वर आहे. म्हणून सत्याची जाण ठेवून तत्व शब्द नियमाचं पालन तुम्ही सुद्धा करा, मी करीन. एवढेच बोलून माझे 2 शब्द बंद करतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद साहेब, खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. खरोखरच आहे, मार्ग तर पुष्कळ पाहिले, परमात्मा मार्गासारखा नाही पाहिला. साधू संत पुष्कळ पाहिले, पण महान त्यागी बाबा जुमदूजी सारखे नाही पाहिले. यानंतर शिवणकर साहेब मार्गदर्शक चंद्रपूर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो. प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उगमस्थान संस्थान टिमकी नागपूरच्या वतीने आज कपरला या गावामध्ये 9व्या हवनानिमित्त एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. सुरू असलेल्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आपणा सर्वांचे समर्थ सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच आपणा सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी ठुपरीकर आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. आईंना माझा नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमाननीय बाबांचे सेवक आदरणीय सुनील भाऊजी पचघरे
यांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक ढोबळेदादा यांना माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे संचालक दादा यांना माझा नमस्कार. ट्रस्टी सचिव श्रीमाननीय राहुलजी ठोबरेकर दादा यांना माझा नमस्कार. गोखले काकाजी यांना माझा नमस्कार. मंचावरील उपस्थित मान्यवर मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक या बालसेवक या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. दादांनो, सौभाग्य माझं की आज चंद्रपूरहून इथपर्यंत येण्याचे सौभाग्य आहे. कशा करता सौभाग्य? कारण आजचा जो मेळ आहे हा मेळ म्हणजे साधा सुद्धा नाही. एका 9व्या हवनाचं जे चित्र असतं ना, त्या चित्राच्या पलीकडचं चित्र आहे ते म्हणजे भव्य आणि दिव्य. ते म्हणजे एक सेवक संमेलनासारखं. तर सर्वांचं स्वागत. दादांनो, चिमूरच्या परिसरामध्ये ही जी क्रांती घडून आली आहे ना, महान त्यागी बाबा जमदूजीच्या मार्गाची, ही खरोखरच अतुलनीय आहे. एक क्रांती घडली होती चिमूरच्या क्रांतीमध्ये. ती क्रांती म्हणजे कोणती? चिमूरची क्रांती. सर्वांना माहित आहे, इंग्रजांच्या सळो की पळो करून सोडलंय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या खंजीरीवर हात मारला आणि काय म्हटलं? पत्थर बनेंगे बाम. कशा करता आवाज दिलाय राष्ट्रसंतांनी? की पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो पाहिजे, गुलामगिरीच्या चक्रातून आपण दूर झालो पाहिजे. हा राष्ट्रसंतांचा विचार होता. आणि दुःखी आणि कष्टीजांचा, ह्या समाजातला सर्वात आखरीचा टप्पा म्हणजे कोणता? दारुड्या, अंधश्रद्धा आणि दुःख आणि कष्टाला मेलेला, नाही का, समाजातून वाईट टाकलेला हा दुःखी कष्टी जीव वर आला पाहिजे, समाजातून उंचावला पाहिजे. मानवात त्याला समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे. याकरता समर्थ सद्गुरू महान त्यागी बाबा जमदूजींनी एक परमात्मा एक मार्गाची स्थापना करून आपण सर्वांना काय दिलाय? अमृतासारखा प्याला पाजलाय. कशाचा प्याला? तत्व शब्द नियमाचा प्याला. दादांनो, मी सुद्धा या मार्गात आलोय तर दुःखी आणि कष्टी चाललोय. 12 ते 13 वर्षाच्या अथक भटकंतीच्या नंतर तेव्हा कुठं मला हा मार्ग सापडलाय. आणि फुकटात वाटून देणारी असली कृपा कुठेही नाही. दादांनो, या बेडीतून जर पार पडायचं जर असेल तर तत्व शब्द नियमाची आपल्याला शिदोरी बाबाने दिली आहे. कोणती शिदोरी दिली आहे? अनुभवातून दिलेली शिदोरी आहे. आणि प्रत्येकाच्या जवळ ती आपली शिदोरी आपली गाठोडं बनवून ठेवलेली आहे. मग कशा करता? जीवनभर पाळीन. काय पाळीन? तत्व शब्द नियम जीवनभर पाळीन. आपण हे सत्य वचन दिलं आहे भगवंताला आणि बाबाला. ते पाळलं पाहिजे. कारण आपण या मार्गात आल्याच्या नंतर फक्त आपल्या जीवनासमोर काय होतं? ज्या दिवशी आपण या मार्गामध्ये प्रवेश केला, एकच कारण होतं फक्त, आपल्या जीवनाचं दुःख दूर होईल कसं. त्या पलीकडे दुसरा विषय नव्हता. पण आज झालंय काय? आताच हजारेदादाने खूप सुंदर असं मार्गदर्शन केलंय. काय मार्गदर्शन केलंय? की आपला स्वतःचा बाप आपल्याला बरा वाटत नाही. कारण प्रत्येक मायबापाची एकच इच्छा, ती माझा पोरगा घडला पाहिजे. म्हणून मायबाप रागवत असते. मायबाप काहून रागवतं? की माझा पोरगा घडला पाहिजे. आपला बाप आपल्याला बरोबर वाटत नाही, पण घरा शेजारचा मित्राचा बाप आपल्याला चॉकलेट देऊन जवळ बसवते, तो आपल्याला बरा वाटते. काहून? कारण तो चॉकलेट देते, नाही का. ही शोकांतिका आहे दादांनो आपल्या मार्गाची. तर ही शोकांतिका कुठेतरी थांबली पाहिजे. अरे, ज्या दिवशी आपला मायबाप आपल्यावर रागावणं सोडल ना, तर समजून जायचं की आपल्या मायबापांना आपल्याला दुर्लक्ष केलंय. हे कृपादृष्टी आहे भगवंताची, बाबाची, की आपला मार्गदर्शक आपल्याला रागावतोय का? घडला पाहिजे. एकच उद्देश असतो. काय आनंद हो त्याला? जेव्हा आपण घडतो तेव्हा खरा आनंद त्या परिवाराला होतो. सर्वात जास्त आनंद मार्गदर्शकाला होतो. काय देतो आपण त्या मार्गदर्शकाला? रात्राची बेरात्र करतय, मांडीवर घेऊन चालतंय आपल्याला बाप, आपला खांद्यावर बसवते कधी, नाही का. पण ते आपण ओळखलं पाहिजे. दादांनो, एक छोटीशी कहाणी सांगतोय. जंगलामध्ये खूप सारे प्राणी होते, नाही का. आणि गुन्ह्या गोविंदांना आनंदाने नांदत होते. परमात्मा एक मार्गामध्ये तेच आहे. गुन्ह्या गोविंदांना आपण नांदतो की नाही आता हे नांदतो आपल्या सर्वांना माहित आहे, नाही का. सर्व प्राणी आपापल्या परीने नांदत होते. त्या प्राण्यामध्ये गदाई होता. कोण होता? गदाई पण होता. गदा दिवसभर काम केला की संध्याकाळ झाली, आपल्या घरी आला, धूपबत्ती अगरबत्ती लावली, पूजापाठ केली की संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर निघायचा. आणि निघल्यानंतर बस कोणी भेटला, नमस्कार, काय चाललं,
काय नाही ठीक चाललं, हा बरोबर राहायचं, छानपैकी वागायचं, व्यसन करायचं नाही, कुठे बसायचं नाही, कुठे अपशब्द बोलायचं नाही. दुरूनच लांबून एक अस्वल ऐकत होतं. काय ऐकत होतं अस्वल? अरे वा वा म्हणे, काय सुंदर विचार आहे म्हणे ह्या व्यक्तीचे, काय सुंदर मार्गदर्शन करते म्हणे. थोड्या लांब पुन्हा गेलंय, नमस्कार बाबा, कसं काय चाललं, तुझ्या पत्नीची तब्येत कशी काय आहे, विचारपूस करता 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 चाललाय आपला हा. प्रत्येकांना आपला शिकवतो. अरे काय करतो बेटा, अभ्यास करायचा, मोबाईल बघायचा नाही, याच्या त्याच्या गोष्टी करायच्या नाही, निंदा नालस्ती करायची नाही. शेवटी 11 ते 11:30 12 1 वाजले रात्रीचे, याचं घुमणं चालू, त्याच्या मागं अस्वलही चालूच. त्याला कौतुक वाटायचं खूप मोठं की किती सुंदर विचार या व्यक्तीचे. प्रत्येकांना आपापलं मार्गदर्शन करतोय आणि सुंदर सुंदर गोष्टी सांगतोय. काय वा वा. पोचता पोचता दादांनो तो राजाच्या महालापर्यंत पोचला ना, राजेसाहेबांना नमस्कार करतोय. राजेसाहेब नमस्कार, झोपले नाही का अजून? थकला असाल झोपून जा, वेळ झाली आहे, तुम्ही आता वृद्ध झालात. राजाकडे पाहतो, राजा त्याला खालून वरपर्यंत पाहतो, खाली उतरतो आणि विदर्भाच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला पॉपका ठेचतो, खूप मारतो. अस्वलाला आश्चर्य होते की असं घडलं का बाबा, एवढं सुंदर सुंदर मार्गदर्शन करतोय आणि सर्वांना छानपैकी सांगतोय, पण घडून करायला हा राजा एवढा जो आहे आपला विचारी राजा, हा मारतो का बरं या गाढवाला? त्याला राहवत नाही. आणि ते अस्वल विचारतय की महाराज, तुम्ही या गध्याला का बरं मारलं? अरे म्हणे, तू याच्या भानगडीत पडू नको, कारण ह्या काय करते म्हणे, घरी आला, कामधंदे झाले, कामधंदे झाले, आपली अगरबत्ती लावली का गांजा फुकते का म्हणे, गांजा फुकते ना, गावभर रात्रभर हिंडत याले त्याले मायजन की करत सांगत फिरते म्हणे का बापू तू असा राह, बापू तू तसा राह. दादांनो तुम्ही समजदार आहात, ठीक आहे, आपण सर्व समजदार आहे दादांनो. एकच नारा, आम्ही सर्व कोणाचे? बाबांचे आणि मानव धर्माचे. धन्यवाद दादांनो, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. नमस्कार नमस्कार. आताच खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, खरोखरच आहे. यानंतर भोयर साहेब मार्गदर्शन गट नंबर 8 आपल्याला वेळाचं भान ठेवून आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो. भगवत कृपा उपस्थित है, सब मिलके भगवान को और बाबा को प्रणाम करेंगे. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक, सेवक मंडळ टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज कपरला या गावी मनोजजी खेडकर आणि हेमराजजी नन्नावरे यांच्या निवासस्थानी नवयहन कार्य पार पडले. त्यानिमित्त भगवंताचं बाबाचं आईचं स्वागत झाला आणि एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली. या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा कोटी कोटी प्रणाम. आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत. बाबाला कोटी कोटी प्रणाम. आम्हा सर्वांची आई मातोश्री वाराणसी सुद्धा बैठकीला उपस्थित आहे. या आईला मुलाकडून प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय सुनीलजी पदगरे गट नंबर 8 नंदनवन यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि टिमकी ट्रस्टी सुनीलजी डोबळे साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. या चर्चा बैठकीला उपस्थित मंचावर आमचे ट्रस्टी सचिव राहुलदादा ठुबरीकर यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच ट्रस्टी रामकृष्णजी गोखले साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. मंचकार उपस्थित कार्यकर्ता ज्येष्ठ सेवक या चर्चा बैठकीला उपस्थित सेवक सेवकिनी बालगोपाल सरांना माझा आदरपूर्वक नमस्कार. विषय आहे मानव जागृतीकरिता महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम. सेवकांना आलेले अनुभव या विषयावर चर्चा बैठक होत असते. सेवकबंधांनो, माझा पर परिवार दुखी होता, भूतबाध्याने त्रस्त होतो. माझ्या आईला मरघट लावून दिली
त्या माध्यमातून आम्ही या मार्गात प्रवेश केला आणि आम्हाला कार्यकर्त्यांनी कार्य दिले. जसे त्यांनी कार्य दिले त्या पद्धतीने कार्य करत गेलो आणि आम्हाला समाधान मिळालं. त्यागाचं हवन कार्य झालं. 9 महिन्यारी हवन झाले. त्यांनी आम्हाला थांबायला नाही सांगितलं. त्यांनी आम्हाला एक शब्द दिलं, जे तुमच्यावर वेळ होती आणि जी परिस्थिती निर्माण झाली होती, असं कोणीतरी जगात आणखी दुखी आहेत. अगर कोणी दुखी आला तर आपल्या अनुभवाच्या माध्यमातून त्याला मार्गदर्शन करावं, तर त्याला या मार्गाचा प्रचार प्रसार होईल. आम्ही तेच कार्य करत आलो आणि त्यांच्याच मुखातून मला शब्द मिळालं की तू कार्य दे. त्या शब्दाला आम्ही त्यांना तिथंच वापस करण्याचा प्रयत्न केलो, परंतु त्यांनी वापस घेतलं नाही. मी हा शब्द वापस घेणार नाही, की शब्द माझा नाही, तो भगवंताचा आहे. भगवान आहे. शिवबंधांनो, मला तर लज्जा वाटते, मी स्वतःला म्हणेन, कारण की मी बाबा जुमदीचा सेवक आहो आणि मला माझे विचार कसे असायला पाहिजे. बाबांनी मानव धर्म दिलेला आहे. आज मानवानी मानवासारखं वागायलाच पाहिजेत. बाबा 2 होते का एकच होते? एकच. भगवान एकच. मग तुकडे किती? हे शिकवण बाबाची नाही आहे. बाबांनी कोण्या सेवकाला म्हटलं का तो हनुमानजीची पूजा करतो? या मार्गात हुशार सेवक झाले आहेत आणि त्यांनी हुशार सेवकांनी स्वार्थासाठी पडदा टाकला, कारण की त्याचा नाव वरचे आला पाहिजे आणि बाबाचं नाव खाली झालं पाहिजे. आणि सगळे मर्यादा विसरत चालले आहे. जेवढे सेवक वाढत चालले आहे, मर्यादा विसरत चाललेले आहेत. सून सासूची इज्जत नाही करत आणि सासू सूनची इज्जत नाही करत, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सेवकांनो, असं करू नका. हा धर्म इतका चांगला आहे आणि खूप सुंदर आहे. कोणाला? जो तत्व शब्द नियमाने चालत असेल त्याला. सगळे सांगतात की तत्व शब्द नियमाने चाला, परंतु या मार्गात अशी परिस्थिती सुरू झालेली आहे, कार्यकर्त्याच्या पहिले सेवकच हुशार झाला आहे. कार्यकर्त्याच्या घरी अगर 10 सेवक बसले असतील ना, कार्यकर्ता त्या सेवकाला मार्गदर्शन करतो, परंतु तेथून एक हुशार सेवक उभा होतो, नाही जी असं असं होते. ही मर्यादा आहे. मग कार्यकर्ता पद त्याला दिलेलं आहे, तर त्यांना मार्गदर्शन करू द्या ना. कोणीतरी बिचारा दुखी आहे. बाबाच्या काळामध्ये 2 एकर शेतीवाला व्यक्ती कोणी यदि अगर सेवक अगर गेला तर त्याला आपल्या शेतातले थोडेसे टमाटर, वांगे किंवा मिरची त्याला द्यायचे, पण ज्याच्याकडे 10 एकर शेती असायची ना, तो एकही वांगा नव्हता ते. ही परिस्थिती त्यावेळेला होती. आणि आज हजारो ढगोंचे पैसा आहे, परंतु खाला वेळ नाही आहे. आणि आज आम्हाला असं वाटते की आज बाबांनी भगवंताला कुठं प्राप्त केलं हो? टिमकी निवासस्थानला. मंडळ कुठं तयार झालं? टिमकी निवासस्थानला, रामाजी मोदेकर यांच्या घरी. बाबाला तरी काहीतरी वाटत होतं, त्यासाठी वर्धमान नगरला जागा घेऊन त्या ठिकाणी मंडळ उपस्थित केलं का तो गरीबाच्या व्यक्तीला काहीतरी एक भवन म्हणून तयार व्हावं. आणि एखाद्या कोणाच्या गरीबाच्या घरी लग्न असायचं तर त्या भवनात जाऊन त्या भवनाची निधी भरून तो लग्न करावं. जेवढं समजतं तेवढं करतो. आज खुबरीकर परिवार आहे. आज खुबरीकर परिवार कोणासाठी तेवढी सेवा करतात, कोणासाठी करतायत? आज पार्किंगच्या जागेसाठी त्यांनी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. का बरं विचार केला असेल? कारण की सेवक वाढत चाललेले आहे. सेवकबांधांनो, माणूस कधी शिकू शकणार नाही, त्याला वेळ शिकवणार आहे. म्हणून तिजोरी को चोरों से नहीं चौकीदारों से डर है. तिजोरी को चोरों से नहीं चौकीदारों से डर है, और इस मार्ग को डुबाने के लिए औरों से नहीं सेवकों से डर है. वाट वाटते हो साहेब, काय करता आपण? म्हणून सेवकांनो, तत्व शब्द नियमाला पाळा. माझ्या कार्यकर्त्यांनी एकच शब्द मला म्हटलं, भर दादा मी काय करतो त्याच्याकडे मुळीच लक्ष देशील नको,
परंतु माझ्या मुखातून निघालेल्या शब्दाकडे लक्ष देशील आणि आपल्या कुटुंबात चालशील तर तुला परमेश्वर मिळेल. ते कार्य केले. आज तुमच्या समोर मी इथं उभा आहे. म्हणून वेळ नाही आहे, सांगायचा खूप आहे. हो, खूप अनुभव आहे. मला परमेश्वराचा परिचय भगवंतानी करून दिलं, परंतु शेवटच्या सणी एकच वाक्य बोलतो, विश्व की आंख है बाबा जुमदे जी के पास है, हम सब सेवकों का सहवास है और दैवी शक्ति हमारे पास है. म्हणून चर्चा बैठकीला जावं लागेल. धन्यवाद देतो मार्गदर्शक डोमाजी ठोंबरे साहेबाचा की आम्हाला स्नेह आणि प्रेम दिलं, आणि धन्यवाद देतो या भिसी आणि कपरला या गावातील सेवकांचं नागरिकांचं की आम्हाला स्नेह आणि प्रेम देऊन इथपर्यंत बोलावलं, मान सन्मान केलं. मी त्यांचे खूप आभारी आहो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझ्या आदरपूर्वक